स्वागत आहे आपके बाईक जिसका नाम है इट्स मधू वाइब्स। मित्रांनो, खूप दिवसापासून विचार करत होतो की आम्हाला काहीतरी शूट करायचं आहे, ब्लॉग वगैरे। आज 19 फेब्रुवारी आहे आणि आम्ही असं ठरवलं होतं पोरांनी की आम्हाला जायचं शिवनेरीवरती, कारण की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मसोहळा आहे। सो आम्ही त्या निमित्ताने शिवनेरीवरती आलो आहे आणि बघू शकता तुम्ही आम्ही 5 जण आहेत आणि सध्याला रात्रीचे वाजलेत 10:30 पावणे 11 ठरल्या निमित्ताने आम्ही आलोय। आता सगळे चाललोय आम्ही सगळे वरती, हे बघू शकता गँग ऑफ पुणे। आता तुम्हाला डायरेक्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो शूट प्रॉपर की आम्ही म्हणजे एवढा खालून, म्हणजे तसं मी ब्लॉग चालू केला होता घरी बसूनच, पण हा बघा, हा व्ह्यू बघा। मधला रस्ता पकडला ना, त्यांना हा व्ह्यू नाही भेटला। मी बोलत होतो ना, कुठं तू कुठं म्हणत होता? खोटं बोलते याच्या गावात याच्या। तो ठीक आहे, चला आता डायरेक्ट वरती गेल्यानंतर भेटू, बाय। मित्रांनो, काल तुम्हाला सांगितलं होतं जशा प्रकारे की आम्ही काल रात्री गेलो होतो वर। त्यानंतर रात्री जर काय आम्हाला शूट करायला जमलं नाही, कारण की वर खूप प्रमाणात गर्दी होती आणि पोलीस वगैरे सगळे पटापट चला बोलत होते, त्यामुळे आम्ही काय रात्री जास्त शूट केलं नाही। रात्री जाऊन आम्ही किल्ल्यावर आम्ही झोपलो, त्यानंतर सकाळी उठलो, पाठ्या दर्शन घेतलं परत। त्यानंतर आम्ही पटापट, गर्दी एवढी वाटली होती त्यावेळेस इथे एकनाथ शिंदे वगैरे सगळे CM वगैरे आलेले आहेत, त्यामुळे आम्ही सगळ्यांना लवकरात लवकर सगळ्यांना खाली पाठवलं। पण झालं
जे राजांसाठी आदर प्रेमाने जे आम्ही बोललो होतो की 19 फेब्रुवारीला आम्ही इथे येणार आहे, तर आम्ही आलो, दर्शन घेतलं राजांचं. त्यानंतर आता जाऊ तर काय वाटत नाही आम्हाला. सो मित्रांनो, तसं तुम्हाला माहितीच आहे की आम्ही गेलो होतो तिकडे शिवनेरीला. सगळ्यात मेन चीज म्हणजे आमच्यासोबत खूप एक असं राजांना बघून आमच्या अंगावरती काटा आला होता. सो ते दिवस तर आम्ही कधी असं विसरू शकणार नाही, कारण की हे माझं फर्स्ट टाईम होतं की मी शिवनेरीवर गेलो, तिथं एक्सप्लोअर केलं. हां, तसं रात्री होतं म्हणून जास्त काही एक्सप्लोअर करू नाही शकलो, तर खूप छान वाटलं तिथे जाऊन. आता नेक्स्ट टाईम आम्ही जाईल रायगड. सो रायगडचा पण ब्लॉग येईल लवकरच म्हणजे येईल. मेन चीज म्हणजे सगळ्या माझ्या मित्रांना असं वाटलं की आम्ही त्या टायमिंगला का नव्हतो ज्या टायमिंगला राजे होते. म्हणजे त्या टायमिंगचे आम्ही मावळे असतो तर आम्ही काय केलं असतं आमच्या राजांसाठी, आमच्या या रयतेसाठी. सो तेच आमच्या डोक्यात येत होतं, त्यामुळे आमच्या अंगाला काटा आला. आणि हे जास्त शब्द नाही माझ्याकडे की मी काय म्हणजे बोलू शकेल. सगळ्यात मेन चीज म्हणजे की आम्ही तिथं काही जास्त शूट करू नाही शकलो, रात्रीचा वेळ होता त्यामुळे काही शूट नाही केलं. आम्ही किल्ल्यावरती गेलो, त्यानंतर तिथं जाऊन दर्शन घेतलं. लाईन खूप मोठी होती. त्यानंतर आम्ही कडलोटपाशी गेलो. कडलोटपाशी ती असे दगड वगैरे आहे, तिथं आम्ही रात्री झोपलो तिथंच. आणि वरून काय व्ह्यू होता, लव इट. एकदम व्ह्यू एकदम बाप एकदम. आणि खाली जुन्नरमध्ये शिवजयंती फुल जोरात ताकदमध्ये एकदम फुल मचवत होते. तो हे एक असा एक एक्सपिरियन्स आहे. असे अजून एक्सपिरियन्स आम्ही घेण्यासाठी आता हे 2025मध्ये आम्ही जेवढे काही गडकोट आहेत आपल्या राजांचे तेवढे आम्ही एक्सप्लोअर करणार, तिथे जाणार, तिथे जाऊन ब्लॉग बनवणार. अजून असे भरपूर काही ठिकाण आहेत की आम्ही तिथे जाणार आहे. सो ब्लॉग असे नक्की येतील. हां, की ब्लॉग बघितल्यानंतर तुम्ही काही वाईट कमेंटही करू नका, कारण की माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. मी माझ्या आणि जेवढं झालं मी तेवढं केलं. ब्लॉगमध्ये दाखवलं की आम्ही कुठं गेलो, काय केलं. त्यानंतर असेच काही आम्ही फ्रेंड्स परत भेटणार, परत कुठेतरी गड किल्ल्यांवर जाणार, परत तिथं चांगलं शूट वगैरे करणार. महाराजांचे काय इतिहास मला माहिती पाहिजे, आपल्या राजांचे काय इतिहास आहे, काय जे पुस्तकात हे आमच्या एवढं काय अभ्यासात लक्ष नव्हतं, त्यामुळे आम्ही जास्त लक्ष नाही दिलं. ती आमची चुकी होती. पण आता जेव्हा आम्ही झालो मोठे, तर आमच्या महाराजांचे इतिहास आम्हाला कळायला पाहिजे. भले त्या टायमिंगला आम्हाला लहान होतं, त्या टायमिंगला आम्हाला समजलं नाही, पण आता हा टाईम आहे की ह्या टायमिंगला आम्हाला आमच्या राजांचा इतिहास समजला पाहिजे. त्यामुळे आम्ही जेवढे काही गडकोट आहेत तिथं जाणार, लोकांकडून विचारून ते समजून घेणार की इथं काय झालं, ह्या ठिकाणावर काय जे झालं घटना, ते सगळं आम्ही एक्सप्लोअर करणार की आम्हाला समजणार, डोक्यात आमच्या राहतील असे काही. मग त्यामुळे आम्ही पुढचे काही अजून गडकोट आहेत ते आम्ही जाणार. सो धन्यवाद की तुम्ही माझा व्लॉग बघितला. थँक्यू अँड लेट्स गो फॉर नेक्स्ट ब्लॉग.